इयत्ता 7वी विषय नागरिकशास्त्र. धडा 6वा मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये. मागील पाठात संविधानाने दिलेल्या हक्कांचा आपण अभ्यास केला. त्यातून भारतीय नागरिकांना कोणते हक्क असतात हे समजले. एवढेच नव्हे तर हक्कांना न्यायालयाचे संरक्षण असते हेही आपण शिकलो. मूलभूत हक्कांचे आपल्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातील महत्त्वही लक्षात आले. या पार्श्वभूमीवर आपण मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय हे समजून घेऊ. मूलभूत हक्क शासनाच्या अधिकारावर निर्बंध घालतात. खालील सूची वाचा म्हणजे शासनावर कोणते निर्बंध असतात हे लक्षात येईल. उदाहरणार्थ, शासनाने नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा व लिंग यावर आधारित भेद करू नये. कोणालाही कायद्यापुढील समानता व कायद्याचे समान संरक्षण नाकारू नये. कोणत्याही व्यक्तीचे जीवित हिरावून घेऊ नये. धार्मिक कर लादू नयेत. शासनाने काय करावे याविषयीच्या काही सूचना संविधानाने स्पष्ट केल्या आहेत. या सूचनांचा हेतू म्हणजे संविधानाच्या उद्देशिकेत जी उद्दिष्टे स्पष्ट केली आहेत ती प्राप्त करण्यासाठीचे मार्गदर्शन होय. म्हणूनच या सूचनांना मार्गदर्शक तत्वे असे म्हटले जाते. मार्गदर्शक तत्वांचा समावेश का केला? भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशात सुव्यवस्था निर्माण करण्याचे, सुरळीत राज्यकारभार करण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर होते. दारिद्र्य, मागासलेपणा, निरक्षरता दूर करून देशाची घडी नीट बसवायची होती. राष्ट्रबांधणीचे कार्य करायचे होते. त्यासाठी नवनवीन धोरणे आखणे, त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक होते. लोकांच्या कल्याणाचे उद्दिष्ट साध्य करायचे होते. थोडक्यात भारताचे एका नव्या विकसित व प्रागतिक देशात रूपांतर करायचे होते. त्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने कोणत्या विषयांना प्राधान्य द्यावे, लोककल्याणासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात हे संविधानाने मार्गदर्शक तत्वांद्वारे स्पष्ट केले आहे. राज्यांच्या धोरणाचे ते आधार बनवले. प्रत्येक मार्गदर्शक तत्वात राज्याच्या धोरणासाठी एक विषय आहे. त्या विषयाच्या अनुषंगाने नवीन धोरण आखावे अशी अपेक्षा संविधानकारांनी व्यक्त केली आहे. ही सर्व धोरणे एकदम व एकाच वेळी राबवायची झाल्यास त्यासाठी खूप आर्थिक पाठबळ लागेल हे संविधानकारांनी जाणले होते. म्हणूनच त्यांनी मार्गदर्शक तत्वे शासनावर मूलभूत हक्कांप्रमाणे बंधनकारक केली नाही. राज्यांची हळूहळू पण ठामपणे त्यांची अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्वे. शासनाने उपजीविकेचे साधन सर्वांना उपलब्ध करून द्यावे. स्त्री व पुरुष असा भेद त्याबाबत करू नये. स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्यावे. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात. पर्यावरणाचे रक्षण करावे. राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांचे म्हणजे स्मारके, वास्तू यांचे संरक्षण करावे. समाजातील दुर्बल घटकांना विशेष संरक्षण देऊन त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. वृद्धापकाळ, अपंगत्व, बेकारी यापासून नागरिकांचे संरक्षण करावे. भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा असावा. सांगा पाहू, वेतनाच्या संदर्भात समान कामासाठी समान वेतन असे मार्गदर्शक तत्व आहे. यातून संविधानातील कोणती उद्दिष्टे साध्य होतील असे तुम्हाला वाटते? स्त्री पुरुषांनी सारखेच काम करून पुरुषांपेक्षा स्त्रियांना कमी वेतन देण्याचे प्रकार का आढळतात? करून पहा. वरील मार्गदर्शक तत्वांव्यतिरिक्त अन्य मार्गदर्शक तत्वे शासनाने लोककल्याणासाठी काय करावे हे स्पष्ट करतात. खाली काही विषय दिले आहेत. त्या संदर्भात कोणते मार्गदर्शक तत्व आहे हे शिक्षकांच्या मदतीने शोधा. उदाहरणार्थ, परराष्ट्र धोरण, जागतिक शांतता व सलोख्यास प्राधान्य. अ. मुलींचे शिक्षण. ब. निकोप व आनंदी वातावरणात बालकांचे संगोपन. क. शेती सुधारणा. मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मूलभूत हक्कांमुळे नागरिकांना अत्यावश्यक असे स्वातंत्र्य मिळते, तर मार्गदर्शक तत्वे लोकशाही रुजवावी म्हणून पोषक वातावरण निर्माण करतात. अर्थात एखादे मार्गदर्शक तत्व शासनाने राबवले नाही तर त्या विरोधात आपल्याला न्यायालयात जाता येत नाही.
परंतु विविध मार्गाने शासनावर दबाव आणून धोरण आखण्याचा आग्रह आपण धरू शकतो. शासनाने विद्यार्थ्यांसाठी आणखी काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते? तुमच्या मागण्यांची एक सूची तयार करा. तुम्ही केलेल्या मागण्या रास्त आहेत हे कसे पटवून द्याल? शासनाच्या या सुविधांमुळे कोणत्या सुधारणा होतील असे तुम्हाला वाटते? अ. सार्वजनिक स्वच्छतागृहे. ब. स्वच्छ पाणी पुरवठा. क. बालकांचे लसीकरण. मूलभूत कर्तव्ये. लोकशाहीत नागरिकांवर दुहेरी जबाबदारी असते. एकीकडे त्यांना संविधानाने दिलेल्या हक्कांबाबत जागरूक राहावे लागते. हक्कांवर अयोग्य मर्यादा येणार नाहीत याबाबत लक्ष असावे लागते. तर दुसरीकडे काही कर्तव्ये आणि जबाबदारीही पार पाडाव्या लागतात. सर्व भारतीयांचे कल्याण व्हावे म्हणून संविधानाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे यांतून अनेक तरतुदी केल्या आहेत. परंतु नागरिक त्यांची मूलभूत कर्तव्ये जोपर्यंत पार पाडत नाहीत तोपर्यंत शासनाने केलेल्या सुधारणांचे लाभ सर्वांना मिळत नाही. उदाहरणार्थ, स्वच्छ भारत अभियानाखाली शासनाने स्वच्छतेचे अनेक उपक्रम राबवले, परंतु सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करण्याच्या सवयी लोकांनी बदलल्या पाहिजेत. भारतीय नागरिकांना आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव व्हावी म्हणून संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये पुढीलप्रमाणे. प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे. संविधानातील आदर्शाचा राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा. स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचे पालन करावे. देशाचे सार्वभौमत्व, एकता व अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे. आपल्या देशाचे संरक्षण करावे. देशाची सेवा करावी. सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवावा व बंधुत्वाची भावना जोपासावी. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे. नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे. सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी. वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी. सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे. हिंसेचा त्याग करावा. देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा. 6 ते 14 वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. सूची तयार करा. घरात तुम्ही कोणते हक्क मागता आणि कोणती कर्तव्ये पार पाडता? शाळेत तुम्ही कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडता? तेथील कोणती जबाबदारी तुम्हाला नकोशी वाटते? वास्तूवर नाव टाकणारा मुलगा, लिंबू मिरची लटकवलेले, बसची तोडफोड, रस्त्यावर कचरा टाकणारी महिला, या चित्रांमध्ये कोणत्या कर्तव्यांचे पालन होत नाही असे तुम्हाला वाटते? आपल्या गावातील नदी ही नदी वाटतच नाही. केवढा तो प्लास्टिकचा कचरा. मला कोणी सांगितले तरी मी आता नदीत कचरा टाकणार नाही. ते ठीक आहे, पण कानठळ्या बसवणाऱ्या त्या आवाजाचे काय करायचे? नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांबाबतही आपण आग्रह धरला पाहिजे. सण उत्सव साजरे करताना याचे भानच राहत नाही लोकांना. आपल्या देशाच्या साधन संपत्तीचे आणि सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. आपण हळूहळू सुरुवात तर करूया, काही निश्चय करूया. मुला-मुलींना शाळेत जाण्यासाठी सांगूया. शाळेत सुविधांचा जबाबदारीने वापर करूया. आपल्या देशाविषयी अभिमान बाळगूया. सर्व धर्माच्या सण उत्सवात सहभागी होऊया. पर्यावरण दूषित न करता ते सण साजरे करूया. सार्वजनिक सुविधांचा योग्य वापर व काळजी घेऊया. हाती घेतलेली सर्व कामे प्रामाणिकपणे आणि उत्तमरित्या करूया. वरील संवादातून आपल्याला कोणत्या कर्तव्यांचा बोध होतो? हक्क आणि कर्तव्ये यांचा काही संबंध असतो का? कर्तव्यांचे पालन केल्याने काय होते असे तुम्हाला वाटते? तुम्हाला काय वाटते? 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना प्राथमिक शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे. या वयोगटातील सर्व मुले-मुली शाळेत असणे आवश्यक आहे. तरीही अनेक कारणांनी मुले-मुली
शाळेत जाऊ शकत नाही. आई वडिलांना आर्थिक मदत करण्यासाठी त्यांना काम करावे लागते. अशा मुलांना शाळेत जाण्याचा आग्रह धरणे हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे असे तुम्हाला वाटते का? भारतीय संविधानाच्या उद्दिष्टांची आणि वैशिष्ट्यांची ओळख आपल्याला या पाठ्यपुस्तकातील सुरुवातीच्या प्रकरणामध्ये झाली. भारतीय नागरिकांचे हक्क, त्या हक्कांना असणारे संरक्षण यांचाही विचार आपण केला. आपली मूलभूत कर्तव्ये कोणती आहेत हे आपल्याला समजले. पुढील वर्षी आपण आपल्या देशातील राज्यकारभार कसा चालवला जातो याचा अभ्यास करणार आहोत.